नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून श्री हनुमान जन्मकथा श्रवण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, एक अंजना नावाची अप्सरा होती। ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची। तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात। तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या। तेव्हा ब्रह्माजीने विचारल्यावर अंजना सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले। तिला ते फार मजेशीर वाटले, म्हणून तिने त्याच्यावर काही फळे फेकली। त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली। त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्याच क्षणी ती वानर बनेल। तेव्हा तिने घाबरून त्या ऋषींना प्रार्थना केली की त्यांनी त्या श्रापापासून तिला मुक्त करावे। तेव्हा त्या ऋषींनी तिला सांगितलं की मी हे शाप मागे घेऊ शकत नाही। तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल। हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा। तेथे तुला तुझे पती भेटतील। तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची उपासना कर। पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्ती मिळेल। अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागली। एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना तिला दिसला। ती त्याच्या प्रेमात पडली। त्या माणसाने तिच्याकडे पाहताच क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते। हे बघून अंजना रडू लागते। तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो। तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते, तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो। तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तर तो वानरांचा राजा केसरी आहे। त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे। त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले। अंजना आणि केसरीने जंगलात लग्न केलं आणि ते एकत्र राहू लागले। भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांची पूजा केली। तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिले की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल। एके दिवशी अंजना भगवान शिवांची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो। तेव्हा अनिदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो। राजा दशरथ त्यांची मोठी पत्नी कौसल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते। ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते। ते वादळ वायुदेव घडवून आणतात। वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते। भगवान शिवांचा प्रसाद समजून अंजना ते पायस प्राशन करते। काही दिवसानंतर अंजना एक वानरमुखी पुत्राला जन्म देते। हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो। पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते। तर मंडळी, ही घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडली, म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो। तर आता पुढे जाणून घेऊया की मारुतीला हनुमान का म्हटले जाते। तर मंडळी, एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो। त्याला तो एका फळासारखा वाटतो, म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो। सूर्यदेव मारुतीला येताना बघतो आणि तो आपले प्रखर किरणे वाढवतो, पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो। हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात। तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे फळ नाही, तो सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे।
त्यामुळे तू जेथून आला आहेस तेथे परत जा. पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातात. हे बघून इंद्र क्रोधित होतात आणि ते मारुतीच्या दिशेने वज्र फेकतात. त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि ते पृथ्वीवर पडतात. पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेले दिसतात. हे बघून ते क्रोधित होतात आणि विचारतात हे कोणी केलं. पण कोणाकडून उत्तर मिळत नाही म्हणून ते मारुतीला घेऊन पाताळात जातात. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहणे थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु, प्राणी, मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सर्व हकीकत कथन करतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवांना घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चलण्यासाठी विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतीही शस्त्र त्याला मारू शकणार नाहीत. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार. आणि त्याच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाते. आता पुढे जाणून घेऊया हनुमंताचा रंग शेंदरी का आहे. तर एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. त्यावर सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढविण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे. आता पुढे जाणून घेऊया हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात. तर हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो. तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात. त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. तर मंडळी, ही होती संपूर्ण हनुमान जन्मकथा. तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही संपूर्ण कथा नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.